हाय, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. कशा सगळे लोक बरी आहेत ना. आजचा माझा दिवसभरचा ब्लॉग पहा. म्हणजे मी आज दिवसभर मी काय करते, काय नाही, काय खाते, काय नाही, हे सगळं मी आज शूट करणार आहे. बघून द्या म्हणजे दिवसभरचा माझा किती मोठा ब्लॉग होतो आणि मी काय काय करते. आणि ते पण मी उलूपुलू दाखवणार नाही, काहीच नाही. रिअल जिंदगी आणि रिअल सगळं आपलं एकदम. खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. ओके, चला आता मी बघा सकाळच्या पारी उठली, आंघोळ फुंगोळ झाली, सगळं माझं सगळं म्हणजे काम केलं मी माझं. त्यानंतर कपडे बिपडे सगळी धुतली. झाड बघायला आली मी. ही झाडं आळूची पानं लावली होती. किती छान बघा, किती छान आल्यात आळूची पानं आल्यात ना. चला प्रेमाने आल्यात. त्याच्यानंतर आपल्याकडं बघा अजून दाखवते, पण जाऊन द्या तुम्ही काट्या माट्यात नाही जात, कारण की काय लागलं बिगलं तर. त्याच्यानंतर मला खूप लोक बोलायची की तुळशीचा कट्टा खाली ठेवू नको, तुळस लाव. मग मी काल तुळस लावली हो का. आता मला कुंडी नाही भेटली, मग मी काय केलं, माझ्या आईच्या इथं एक तुटकी एकदम बकेट होती. मग मी आमच्या आईच्यातनं ती बकेट तुळली आणि ह्याच्यामध्ये मी तुळस लावली. बघा किती खिल्ली आणि किती छान लावली. त्याच्यानंतर मी अजून एक काम केलं की ते माझ्याकडे एक स्वामींचं झाड आहे. त्या स्वामींच्या झाडापाशी पण एक तुळस लावली हो का. हे बघा बघा, हे झाड आहे माझं. मी छटलं आहे आता थोडंसं आणि हे तुळस लावली. छान वाटते ना. नक्की कमेंटमध्ये सांगा की हो तू छान काम केलं आहे. आता त्याला मस्तपैकी कट्टा बिट्टा बांधणार आहे, पण जरा थांबा. त्याच्यानंतर ते बघा कपडे धुवून वाळा घातली. आता इथं टाळाबिळा मारते. आता माझ्या भावाच्या घरी चालली मी माझं पोटाबा बिटाबा करायला एकदम. ठीक आहे, तर आता मी माझी बॅग घेते आणि लाईट बिल सगळं बंद करते, कारण लाईट बिल नाही पाहिजे आपलं जास्त. ठीक आहे, तर सगळं फोन पेन सगळं घेऊन निघूया आपण. चला आता मी टाळाबिळा मारला निघाली. कपडे सुकाय घातल्यात. संध्याकाळी बघते आल्यानंतर, दुपारी येईन तेव्हा बघेन. ते बघा आमच्या गावात, आणि आमच्या गावातले लोक आजार आहेत सध्याला. त्या चिकनगुन्हा ताप आला आहे. लहान लहान लेकरांना सुद्धा आहेत, एकदम लहान लहान लेकरं सुद्धा आजार आहे. तुम्हाला दाखवते चला. बघा आमच्या शिष्याला काय झालं. शिष्या ये ही कर, चल इथं हाय कर, सगळ्याला हाय कर म्हण. हाय मावशांनो, आत्यांनो, मामांनो. माझ्या हाता काय लागलं बाय हो का. आमच्या शिष्याला ग चिकनगुन्हा ताप आला होता, हाय ना. हां म्हण सगळ्यांना, म्हण नमस्कार. कशा सगळी लोक. दिवाळी संपली का. आमच्याकडे लय दिवाळी आहे. डब्यात भरली म्हणा, या खायला म्हणा. लय भरली. मग मला आण बरं ताटात घालून, जरा आण बरं मला. नका बघा लय शानी आहे ग तू. मग ह्यांना कशी होऊन देशील तू. हाय की डब्यातले आहे ना तुमच्या दिवाळी सगळ्यात. अयो तुझी आई द्यायला लागते म्हणते नको. दिग 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 अगं दिग 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 अगं दिग 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 डब्यात भरून दिग मला दिग. हा लोकांचं घ्यायचं कळतं, लोकांना द्यायचं नाही कळत वय तुला वय ग. पप्पी दे का मला एक. आय आंघोळ केली का तू. कोणता साबण लावला, कोणता साबण लावला. लायबॉय लावला सुक्यासारखा होय. त्या सुकाने मोठी लावला वय का लायबॉय लावला. लावला लायबॉय लावला. लायबॉय साबण लावला. कोणता लावला. संतूर लावला. अयो कुणी आणला होता, कुणी आणला होता. नित्याने आणला होता वे. सच्याने आणला होता की मी बघितलं होतं की. सच्याने आणला होता, सच्याने मोती आणला होता सच्याने. आणि लायबाई साबण आणला होता नित्याने होय. गाणं म्हण बरं, गाणं म्हण बरं. हा अगं 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 बया पाण्याला जाते. अजून काय जाते. कुठं दुधूला जाते. अजून कुठं जाते. हा अजून मग कसं आहे ते गाणं कसं आहे. हा लडू नको बाळा मी पाण्याला जाते म्हण की गाणं. हा चल मी ही जी दिवाळी खाऊन टाकते. लाडू आहेत ना घरामध्ये, मी जाते लाडू खायला. थांबा 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 मला लाडू घेऊन द्या, लाडू घेऊन द्या मला, लाडू घेऊन द्या. थांबा थांबा हिचं लाडू घेऊ आपण, हिचं लाडू घेऊ. अयो अगं ती दव्याला हात लावून द्याय ना. अयो ती दव्याला हातच लावून द्याय ना. देखी एक डबा मला देखी देखी. मग आमचं देऊ का. चल आमच्या घरातले आहे लाडू. बघा बारके पुरी देव्या दव्याला हात लावून द्याय ना साधी. कसं कळतंय आपलं चुकलं. बाय शिशा चल की, चल की. लय आगाव आहे पिल्लू आहे, पण किती आगाव आहे बघितलं का. चला जाऊया आपण. ते बघ डब्याला हात लावून दे नाही मला.
दिवाळीच्या डब्याला. ओके बाया, चला आता आमच्या घरातली पोरं बघायला बघायला लागल्यात. चला लेका बायकर पण जाऊ. चला एक बाई आवाज देते, बघू आपण तिला दाखवू. हो का, हो का, आमची सुरेखा मामी. म्हणजे माणसं म्हणतात की बाय बरोबर आहे तुम्ही सारखं. एक गाणं म्हणते देवाचं अगं. वय अगं तेवढंच काम आहे, दुसरं काय काम आहे? गाणं म्हणते बघा. एक दिवशी तर गाणंच घेऊ आपण. थांब कवा घेते? थांब आता थोडस पाहिजे. ज्या लोकांना आपलं जमत नाही त्या लोकांना आपण बोलत काय नाही. बरोबर आहे की आम्ही बाहेरचा आराधी बोलू. आमच्या काय गावात बरं, तर गावातलं बघ बोल. तू बन कसं वाकडं तिकडं बोलता आई आंबाबाला पावतं या आहे का नाही, बरोबर आहे का नाही? मग बघते सांगते मी. चल बाय बाय. बाय बाय. बघ आमची बाजूची मामी आहे. शेताची मामी आहे म्हणा. नाही तर काय बी टाकली तुपला. बघ आमच्या गावात लोक लई चांगले आहेत. ते लोक मला असं जाणून देत नाहीत की मी 2 वर्ष कुठं होती कुठं नाही. सगळे प्रेमाने बोलतात. चला मी तुम्हाला अजून एक दाखवते. रेखा बायकर जाऊ आता. रेखा बायकर ठीक आहे. तर रेखाबाईचं घर आलं बघा तो का. रेखाबाईची नात मला बघून पळती धुमात. होय नटून आली मी, आंघोळ केली ना आज म्हणून नटली मी आज. काय आण तुला खाया? होय ग मी तुला खाया आण, तू खाशील का? तू किती मला लेकाला कॅडबरी दिली घेऊन? होय ग नाही 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 ग, तू मध्ये बोलू नको. तू माझ्या लेकाला किती दिवस झालं कॅडबरी दिली? होय ग का ग? तुला आशा आहे, मला नाही होय आशा. होय ग माझं तोंड वाजू नको सकाळच्या पारी. हा काय वड्याचं बाय का नको मागणे घाल तुझ्या मला तुझ्यात. हा माझं पोरगा माझं मोठं झालं, त्याला कधी जेवाय बोलवलं का मी जेलमध्ये गेल्यानंतर? बघा हिला आशा बाई माझी. काय पैसा पैसा करती, तुला पैशात पुरून काढीन तिकडं आरामात टाकून. पैसे बघा भावांनो करून करून बागली देव पूजा लागली. मला म्हणते पैसा पैसा करती. होय ग अगं टवळे हिला आशा आहे वय, मला नाही वय हिची आशा. माझ्या काढ नको. ही मला नाही वय आशा, हिला माझी आशा. मी नको मावा आहे ना मी तुझी. मावा आहे ना. माऊ माऊ आहे ना बाय. नाचती कशी कशी नाचते शुक्र मी नाचते कशी बाय कशी नाचती मला. मंगल तर आली ती, काल नाही आली, परवा नाही आली म्हणतं ते. अहो एवढी दिवाळी गेली पण त्या तोंडात नाही आलं बाय. तुम्ही दिवाळी नाही केली, ये बाय गाजभर खायला. केलीच नाही तुला हा बाई. तिचं आता पालतं घालू का सगळं डबं ना डबं. हा एवढी हाय नंदानी फ्रीजवर आणून ठेवली. नंदाने आणून ठुली. ही वय हिला माझी आशा, मला नाही हिची आशा. माझं लिकरू 2 वर्ष तर 1 वर्ष गत होतं. एक दिवस जेवाय बोलवलं का तू त्याला? त्याची आम्ही वडापाव नेले, उधारी मागितली नाही. तुला किती वेळा पोहायत माझ्याकडं? अगं तुला किती वेळा पोहायत तुझं माझ्याकडं? हा किती वेळा तुम्ही तो चहा पाजला माझ्या भावाच्या घरी? दे माझ्या चहाचं पैसे. माझ्या भावाच्या घरी येते आणि बसा 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 2 कप चहा पिती, त्याचं पैसे दे मग तुला देते मी. होय का वडापाव वडापाव हागून गेला तुझा वडापाव. मग तुझा मुतून घेतो. हे हिचा मी काहीच खाणार नाही आता. हाड हाड म्हणूनच काल म्हणली चहा प्यायचं तरी मला नकोच तुझा चहा. हाड हाड पुतळा ऐकल. तिच्या आईच्या वर्ष सराताला गेली तरी जेवत नसती. अगं तुझं आता बोलली असती, फुलं टाकून पाया पडून येत असती. बघ पैन लागली. पैसे लागले बघा चहा पेणार नाही. तुझ्या देवाला सगळं मी तुझ्या दारात येत नसती, पैन लागली. मी काय तुला म्हणता घेऊ नको पण तू असं खाणं खायला काढती तू काढती. वडापाव कवा खाला होता हिला लाज वाटते का? मला म्हणते माझ्या नातीला नाही आणलं काय का ग? मला पोरग नाही वय, माझ्या पोरा तू किती दिलं घेऊन, तेव्हा तुझ्या नातीला घेऊन देऊ. तुझा नाता मी आता घेऊन तू काय तू त्या होय ग. विचार करा भावांनो बहिणींना, विचार करा तुम्ही. हिच्यापासून सुरुवात करू उठायला. विचार कर ग कुशा मला काय म्हणते माहितीये का? माझा आमच्या मध्ये बोलायचं नाही तू पहिली सांगते बघ. हिडीव काढते माणसं आपल्या सगळं भांडते. हिडीव काढते हिचं काय? तुला काय अधिकार नाही दिला मला आम्हाला भांडायचा. ही बघ ही बघ हिला हाणायचे का सुबरे? हाणायची का? लय आगाव झाली ग सुबरे ही. मला शिवली का? काय तुला काय आता बोलली असती? लाज नाही वाटत तुला? एवढं आंघोळ पुंगोळ करून आली मी मस्तपैकी देवाचं दर्शन दर्शन घ्यावं म्हणलं. हा कशी आहे हो बिका बिका? बघा बघा तुम्हीच बघा. हा तिला आपली मुंबईची दिवाळी. अगं कुशाल मला म्हणते हा अगं ते माशाचं बा जेवाय घातलं तर नुसतं मुंडका घातलं जेवायला. तर मजा. अगं त्या मुंडक्यात तर मजा. काय नाही बघ माझा आता मी तिकडून आली एवढा हौसाने आली, एवढा दिवस आली नाही म्हटलं. मी तिकडून चालली होती
पण मी हे कुठून आली म्हणलं चला लय दिवस झाला रेखाला भेटली नाही काय नाही ह्याच्यात आपलं लय दिवस झालं कॉमेडी नाही तसं काहीच नाही काहीच मग म्हटलं चला आपण रेखा बायका जाऊ काय लक्ष कुठं वांग्यात हा कुठं गुलाबात फुलं कुठली येते बघ कुठली येते बरं जरा गुलाबाचं फुल तू देऊ आपण चला हो का पण नको मला गुलाबाचं फुल नाही पाहिजे हो का मला आम्हाला बाय आज प्रपोज करायला जायचंय बाय तुला काय माहिती चांगलं बघून मी काय म्हणते बालकुस प्रपोज करावं बालकुशा फुलाने हा का मोठ्या फुलाने प्रपोज करावं वळ का बरं मी कुणा प्रपोज करणार आहे बाबा लय भारी फुलं आल्या बाया मायसा तर गेला बाय होय अग हा हा हवा का कुणाला द्यावं हे गुलाबाचं फुल आणि कुणाला प्रपोज करावं बाया कोण माझा बॉयफ्रेंड पण नाही अयो हो का किती गुलाबाची फुलं बाया गावाला ज्याच्या त्याच्या दारामध्ये पिरू हो का पिरू कुठे आला बाया किंवा का रेकीच्या झाडाला हो का सगळं कच्चच एक नाही कामाचं हो का कोणी पताचं झाड आलं एवढं मोठं वांग्याचं झाड आलंय काय बाया गावाला पाहिजे तेवढं माझं एकच लक्ष कुठं कुठं हाय काय लक्ष हाय का नाही मी काय म्हणते आज प्रपोज करून टाकव होय ग बघा गुलाबाचं फुल हे उडग बाय माझ्या बाजूला प्रपोज करावं कुणाला करते माहिती आहे का मी प्रपोज रेकीला अगं बाय रेकीला करू काय मला आवडत नाही इंटरेस्ट नाही मला रेकीमध्ये मी काय म्हणते सुका दाजीला करू का धनु दाजीला तिला नको दाखवू बाय तिने ती माझी होती तिला उतरव खाली उतरव नाही तुझं काय उचकट खाली उतरव तिला तू दिसते त्या फोन मध्ये दिसते ती शिवरा खाली बस होय आम्हाला मी म्हणते सुका दाजीला देऊ का धनु दाजीला देऊ तुला कुठलं आवडन ती बघ अजून त्यांच्या जागेवर दुसरी बघ 2-4 उतरव तिला खाली उतरव की तिला खाली 2-4 बघ अजून तिला उतरव खाली बाय शुभ्रा तिथलं वांग तू जा नका 2-4 बघ अजून रेखाला माझ्या मैत्रिणीचं फुल दिलं मी होय. रेखा माझी मैत्रीण माझ्या फोन डोक्यात लाव फुल बघा रेखा माझी मैत्रीण आहे अरे माझ्या मैशाचं आहे तुझं काय लावते का मी माझी बघा ही मैशाची बायको लय जळती माझ्यावर हा त्याला वाटतं की मैशा मी पटवा येते इथं मग हायचं काय करायचं कुणाला थांब 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 असंच लावायचं अगं असं लावतात वय ग हे मी काय आता बोलली असती हा फुल चाप नाही बाई का कसं लावते बघा रेखीला काय बाया माझं सगळं मेकअप हे नको करू अगं झालं तिला जरा केलं हा बसलं रे बघा कसं वाटतंय गुलाबाचं फुल छान वाटतंय आता काय करू बाय जळकुंडी फक्त हाय हे डोळा एक वाकडा झालेला सरळ कर ही होय हा. ती तुला बघून वाकडं कोणी बी मनान मारतीयच तुझं काय मोठं आहे सांगू का मी हा. तुझं ते मिच केलं का डोळं मिशी केलेलं डोळं चांगलं असतात माणसाला वाटतं डोळं काळ्या भागात त्या डोळ्याजवळ बघ की जणू का ते गोबराचा गत डोळं म्हातार झालोय मग आम्ही काय तर नाही होय ग हा. तरी पण आमचं एक डोळ्यात टाकाटक दिसतोय अजून रेखे अगं रेखे आपलं पाहुणं रावणं काय म्हणतो ग? आमची पाहुणं होते तर आले नाही 2 दिवस बया तुझ्या पाहुण्याचं किती कशाला नाव दाखव काढलं तुझ्या बहिणीचं त्यांनी होय तुझं मग तुला काय लय लांब होतं एखादा फोन लावायचा करायचं नाही म्हणून चालेल. बघा मी जेवण पाहुण्यावर जेवाय घातलेलं मला जेवाय द्यायला लागल म्हणून मला बोलवलं नाही आमच्या पाहुणेच लई खाती हा चला बाया गुलाबाचं फुल घेऊन अजून एक जाती नका आता बाद झालं कुठं लावती बाया प्रपोज करायचंय मला आज मी माहिती आहे येऊ का का? जोडीला चल मजा करायची आज नुसती राखण बसेन तू. हो लय मजा करायची बघा राखण बसेन चला बाबांनो आता रेखाबाला भेटली अजून बघू कोणाला भेटती जाता जाता ठीक आहे शुभ्रा नको तो दे राहून दे आता या नको आता. या चला बाबांना जाऊ का मी आळूची पान लावले तिथे आळूची पान तोडून बिरून आणत जा बरं बरं आतमध्ये गेट मध्ये आपली हा, लावलेत मी आळूची पानं तिथे दे की बोकळा काय देऊ त्याची घे म्हणता घेतला नाही हा म्हणले ना घरी आता दुसरा देते आता मी घेऊन चालली कुणाला तरी माशाला कालवण करायचं किती झालं ते दोन आहे ती मला देते हात नको लावते एवढं दोन्हीच या कशाला इथे घेऊन बसले बाया जाते का जावा दे हो तिकडे मला काय माहिती काय जा बाय तुला कळत असतं मी आंघोळ पुंगोळ करून बसली आहे आणि मला शिवती एकदम असलं एका शरम नाही आते तुझे बेशरम आवरत जाते बाय चल शुभ्रे मी जाते कालवण करायचं एवढं भाजी दिन तुला संध्याकाळ आणून दुसरा आणून देते माझ्या अंगा पाणी टाक गोमतर असलं टाक बाया कोण करायला गंजील एक ते आमच्या सोने आज झाले 5 दिवस मला किती काम होतं माहितीये का टाक गा अंगा पाणी लवकर बया
चल बाय जातो बाय खायला तर काय नाही तुझ्या इथं बघा जाते बाय मग तिकडे आव सीताफळ पिकलंय का सीताफळ पिकलंय का एखादं काय बाय पिकलं नाही काय नाही कसं झाड आहेत कुठं आहे का एखादं झाड सीताफळ दुपावर एक फुलं नाही बाया बुटाची चला बाय भावांनो हे आपला ब्लॉग कसा वाटतोय कसं चल मी दाखवाय जाते चल सुबरे सुबरे चल चल सुबरे सुबरे चल के नाही बाय जाते मला अजून मला मी नाश्ता नाही केला चहा नाही पिली काय नसतं बसून काय करणार मला भूक लागली या तू काय मला खायला दे नाही का अजिबात मला खायला देत नाही काहीच नाही हां नुसतं हिला आपली पाहिजे नुसतं आपलं पाहिजे म्हणलं आपलं स्वतःच म्हणलं की दाखवत होती आणि मला आता टोमणं मारती या म्हणते की माझ्या नातीला काही चॉकलेट नाही आणलं माझं पोरगा एवढं लहानाचं मोठं झालं माझ्या पोराला नाही दिलं 10 रुपयाचं असण्याचा चॉकलेट आता संध्याकाळी घेऊन जाते तिच्या पोरेला चॉकलेट मोठंचे मोठं ठीक आहे चला आता मोरचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी बघा रस्ता कसा झाला आमच्या गावात पाऊस पडला हो काल हो का एक तर मी आंघोळ पुंगोळ करून चालली माझ्या तिकडं भाऊच्या तिकडं बॅग घेऊन चालली राणीला काही ते गिफ्ट घेऊन चालली राणीला जे माझ्यासाठी करते मी त्याच्यासाठी करते बाय काय का असं ना राणी मला बिचारी चांगली सांभाळते कधी खा पी म्हणती चाय पाणी पाचती उद्या तिच्याकडं मटणाचं कालवण हाय अयो तुझ्याकडं बोकाडं कापायचं राणी कर चला राणी कर जाऊ चला आता हो का राणीला भेटाय आली आता रिकीला झालं काय ग गंगे बघा गाय माता मारती नाही ना हे मारत नाही ना राणे बघा आली राणीला भेटायला घरापासून निघाल्यापासून किती लोकांना भेटली बघा मी किती म्हणजे किती मी बोलके तुला गिफ्ट आणलंय बाय मी का राणीला नाही दाखवत बघा आमच्या राणीला राणीचं उद्या बोकर आहे बघा जेवल्याशिवाय कुणीही जाऊ नका भाकऱ्या करायला आधी यायचं ए भाकऱ्या करा यायचं आधी ए मला एका साईडला चूल ठेवू का मी भाकऱ्या करीन पण लय भारी भारी चुली भाकऱ्या करीन मी पण टाकते रिकी मला शिवल्यागत झाली बॅग उभी टाक नाही ग कसं देवा धर्माचं आहे ना शिवता शिवत नको पाप लागन ना मला दोन आहेत बघ त्यातलं तुला कोणचं पाहिजे घे कशाला आणलंय तुला माझं गिफ्ट तुम्हाला देते दिवाळीचं गिफ्ट दिवाळीचं ही असलं गिफ्ट पाहिजे का तुला ती पण पाहिजे काय बघा हे दाखव गिफ्ट राणीला गिफ्ट दिले दाखवू का मी काय दिलाय ह्याला काय म्हणतात भोपळा दिला ह्याला काय म्हणतात हे बघा हे का दिलंय माहितीये का दिलेलं चांगलं असतं गिफ्ट नको बाय बघा राणचं घर तुम्हाला नंतर दाखवते राहणार नाही पकड दाखव बाया दाखवते राणचं घर दाखवते बघा राणचा बंगला दाखवते बघा राणची पहिली भांडी बघा गरीबी परिस्थिती बघा. आमची बघा आमची राणीची भांडी कुंडी बघा बघा सगळं टकाटकी एकदम नाद करा पण आमचा करा बघा हे आमचं घर राणीचं घर राणी मी नाही दाखवते दे पप्पा आई राजा उदे उदे बोल भवानी माता की जय आईला उद्गार करते ग मी बघा ही माझी आई अंबाबाई महाराजनी बघा कसं आहे लहानपण आमचं इथंच गेलंय ना गावात आणि आम्ही देव बघितलं की आम्ही आज आईला म्हणजे हे करतो आम्ही म्हणजे आवाज देतो आई आई मला लय संकट आहे आई दूर कर माझं संकट आई आईला बोलते माझ्या आई काय चुकलंय माझं असं सांग बरं आई आई माझं चुकलं असेल तर मला क्षमा कर आई तुझं लेकरू आहे आई लेकरं चुकलं असेल त्याला माफ कर ग आई आई राणीचं पोरग काय म्हणतंय बघा राणीचं पोरग म्हणतंय लेकरं छापतंय पैसे आई 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 पैसा आहे तर सगळं काय आहे ग आई बरोबर आहे का नाही आई अंबाबाईला जायचंय मला तुळजापूरला तयारी केली इष्टीत बसली तयारी केली इष्टीत बसली तुळजापूर तिकीट काढलंय ग माझ्या आईला जायचं ठरलंय ग माझ्या देवीला जायचं ठरलंय भावानं बहिणीनं कसं वाटतंय तुम्हाला सांगा थांबा तुम्हाला दाखवते हे माझ्या आई अंबाबाईचं ताट हे देवीचं ताट बघा हे ताट माझ्या आईला पण ताट आहे ह्या कावद्याच्या माळा मला देवाची आहे ना हे करायला लय आवडतं हे बघा हे गावाला प्रत्येक घरी आहे ना म्हणजे प्रत्येकाच्या घरी म्हणजे ताट असतंच एकदा असं नाही की नाही हे बघा मग मी आईला उद्गार हे केला एकदम नको ग बाय बाया तुला सांग बघा मी म्हणन तुम्हाला राणी मला खायला पिवायला शिवाय मला सोडत नाही तुम्ही मी त्यात मागच बोलली नको बाई नको आता काय नको मला मी चहा पिली शंकरपाळ्या खायला तिथून घरनं
आणि मग आली. बघितलं ना, ह्याला म्हणतात प्रेम. आता देखील मला तिथून येते या म्हणजे काय वया मोकळच हात हलत येते या. माझ्या नात्याला एक काटबरी दिलं नाही. अगं माझं लेकरं 2 वर्षी 2 वर्षागत होतं, त्याला एकदा जेवायचं बोलवायचं त्याला. बरोबर आहे की नाही बाबा? तुला जशी आशा आहे, तुझी माणसं लय बेकार आहेत. हा, जसं मला आशा आहे तुला तशी आशा, तशी मला पण आशा आहे ना. माझ्या बाकीच्या लोकांसोबत माझ्या पोराने, बरोबर आहे का नाही? तरी पण तिच्या पुरीला मी उद्या चॉकलेट देऊन घेऊन देते, जाऊ दे. आणि ती सारखंच मला म्हणते वडापाव खाला आणि त्याचा पैसे नाही दिला. काय बाई, मी तिचा वडापाव कधी खाला? मी दुनियाचा वडापाव बनवते खायला. तिचा गाडा आहे टँडवर. चल 100 रुपये खाला असं, 50 रुपये खाली 100 रुपये तोंडावर मारून टाकते. पण असं नाही बोलायचं माणसाने, बरोबर आहे का नाही? तू एवढा माणूस मरताच्या दारात मी आली या, हा, आणि तुम्ही म्हणता रेखा लई चांगले. बघितलं रेखा कशी चिकाट आहे, हा, बघितलं ना भावांनो? आता राणी कुणाची कोत? रान तर आलं काय, तिथं माझी पाहुणी आहे. पण म्हणतात ना मला सख्यापेक्षा परकी लोक लई भारी आहेत. बघा राणीचं घर. आता उद्या बकऱ्याची जत्रा आहे, भाकऱ्या करायला मिळणार की? आले का साईडला काय भया गुलाबजामुन बघा. आयो नको बाय, मला एक किलो नको, मला एक तुकडा बाद झाला. नको 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 नको, खरंच नको नको दुपारून खायला. बघायचं ना, माझं खाण्यामध्ये जास्त काय मी तिला जेवाय पण करते मटण खायला. नको हो का? उद्या मंगळवार आहे, मंगळवारची तर राणीची जत्रा, बुधवारी बाजूला अजून जत्रा आहे. लई मटण खाल्लं ह्या बारीने मी, म्हणून मला पैसे आणण्याची गरजच नाही पडली. बघा आई अंबाबाई महाराज माझी संगती आहे. देवाला माझं माहिती आहे की मला मटण लागतं, म्हणून मला लई लोकांनी जेवाय बोलायला मटण. माझा पैसा खर्च नाही झाला, काहीच नाही, कारण मला पैशात लई तंगी आहे. बाहेर आल्यापासून पैशात तंगी आहे. लोकांचं कर्ज मला पहिलं द्यायचं आहे, म्हणून मी स्वतः कपडे नाही घेतले, अजून काही नाही घेतली. पण माझ्या भावाच्या पोरा कपडे घेतली, भावाला कपडे घेतली, मग तर नंतर माझ्या बापाला कपडे घेतले. आज माझ्या पोराला कपडे घ्यायला जाते मी आता. ठीक आहे, चल राणे जाऊ का? चला जाते, आईचं दर्शन घ्या. बघा राणे हा भोपळा दिला मी, चांगला असतो, दिला चांगला असतो एकदम. ठीक आहे, तुम्हाला पण दिन मला भेटा आल्यानंतर. राणीचा किचन बघा छोटाच आहे, पण राणी नक्की चांगला मोठा किचन बनव, असा बनव बघा राणी, असं बनव, चांगला बनव एकदम. ठीक आहे, चल तुम्हाला दाखवतो राणीचं घर पण दाखवते. हो का, हे राणीचं घर आहे बघा. हे गुरं ढोरं बिरं हो का, हे असं आहे आपलं घर. तुला पण घरकुल भेटलं ना? घरकुल भेटलं आम्हाला, मला पण भेटणार आहे. पण माझं राशन कार्ड मुंबईला आहे. बघू आता करते. चला मी चालले. ते पाहिजे तुला अजून पाहिजे काय? लगेच घे, नंतर ते दुसरं दीदी आली दीदीला नेला मग. बरं चालेल. चल बघायचं कालवाड देशा गाय आहे, देश इथे ह्याचं तूप भेटेल का गेला आमच्या वकील? ह्याचं मला तूप 1 लिटर तूप आहे का आमच्या वकील साहेबाला द्यायचंय. माझा वकील सती ना देशी गायचं दूध तूप देणार आहे त्यांना. हो काही आताची गेली नाही, काहीच नाही. याल्यानंतर राणीला सांगेन 1 लिटर तूप ठेव म्हणून, मग वकिलाला पाठवून देते. लक्ष्मी बाई आज हव्याला पपई पिकली हो का, तरी इथं माणसं खात नाहीत. हो का, बघितलं का? हो का, जाऊन द्या, मला पण खायचा मूड नाही. चला भावांनी, चला आता आली घरी. आता आमची सुवर्णा करते स्वयंपाक. आज आमच्या सुवर्णा 5 दिवस झाला म्हणून मी आज उशिरा आले घरी, नाही तर लवकर येते. स्वयंपाक करते का नाही सुवर्णा? स्वयंपाक मी काय करते जेवायला? बघा आमची सुवर्णा मटकीची आमटी करते म्हणली. 4 दिवस आहे तर खायला बरं वाटलं का? होय सवर्णे, चला आमची सुवर्णा कशी भाजी बनते दाखवते. सुवर्णा काय बनवते भाजी बाई? मटकी डाळ बनवते. काय टाकले? होय, बघा आमची सुवर्णा ही मटकी डाळ बनवते बघा. भाजी सवर्ण इकडे बघ. त्याला कोंबडीने अंड देते वाटतं. कॉक 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 करायला लागली. तर हिचं कोंबडीचं अंड बघूया कुठं लागली कॉक कॉक करायला. ए कुठं घातलं अंड सांग मला लवकर. कॉक 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 करते बघा आमची कोंबडी. सवर्ण कुठं घातलं का अंड हिने? नाही बाय दिसत, नाही घातलं. कोंबडी बसली अंड्याला आताची. मग ही कॉक 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 करायला लागली काय माहित. चला हे तुम्हाला दाखवते तर असली असं बघा अंड्या करायला. कुठं तर अंडा घातलंय तिने, कुठं तर घातलंय. अयो मावशे, 4 अंडी रे, 4 अंडी घावली. हातात बसा ना 4 अंडी. हे बघ अंडी अंडी का होय.
खराब झालेले अंडे आहेत म्हणते. बाई आम्ही किती हावसाने घेतली ती अंडी. बघा बाई हावसाने. खुद कोंबडी आहे तर कोंबडी खालची अंडी राहिलेली आहेत. अंडी नाही घातली व्याज मग सगळं कॉक 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 करतात. कोंबडे यादी आहेत म्हणून म्हणते सवर्ण. बघा आमचं घर. चला आता तुम्हाला अजून पुढचं दाखवायचं. चला मी आता इकडून आली. सवर्णाने मग माझ्यासाठी काय बघा शंकरपाळ्या केलेल्या त्यात पाडल्या. चहा आणून दिला नाश्त्याला मला. तिला म्हटलं तू पण बस माझ्या संग तेव्हा मी खाते. तेव्हा ती बसली माझ्या संग. पोरा पण दिलं. बघा तिला म्हटलं रोज सकाळचं काय ना काय खायचं मग कामं करायची. आता अंगाला चिमट पण मारत नसतं. बघा मी बघितलं ना कशी खाऊन टुमतो मी ते एकदम एकदम नो टेन्शन. ती बघा हाय का अंगाला चिमट पण मास का काय. हां तसं काम 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 कम करून घेत नाही. काम कमी करायचं पण खायचं जास्त. बरोबर आहे का नाही. चला अजून तुम्हाला मोसं दाखवत. चला बघा आता नाश्ता झाला. एवढी सीताफळ आणली होती 2-3 दिवस पूर्वी. तो बघा पिकल्यात. आता एक खाते बाबा मस्तपैकी. आणि मोसं तुम्हाला अजून दाखवते काय काय दिवसभर खाते काय काय नाही कोणा कोणा भेटते ते सगळं तुम्हाला दाखवते. ठीक आहे चला बघा आता ही सीताफळ म्या फोडलं बाया का किती मस्त सीताफळ गावरान सीताफळ का. बाया गुळले बाया. बघा कशी खाते मी. गावाचा मी आनंद घेते एकदम आनंद एवढा आनंद घेते ना खूप आनंद घेते बाबा. ठीक आहे तर बघा सगळी खाल्यानंतर तुम्हाला दाखवते. ठीक आहे चला बघा एवढे सीताफळ खाली 2 बाकी आहेत बाया. मला ना आता खाणं होणं आहे. का कसली बघा सीताफळ आहेत का कसली पिकल्यात नसते का. आता हे काजल सत्य तुला माझ्या काजलला पण लय आवडतात. आता काजल बाहेर गेलो का आली काजल पण आली बाया. ते नाव घेतो आधी काजल बाई ये काजल पण. तुझ्यासाठी मी सीताफळ एवढी खाली आणि तुझ्यासाठी तुला पण आवडतात ना बाय काजल. आमच्या काजल तर लय आवडतं सीताफळ दे बाय तुला पण खा. ग माझं लेकरं किती वजन आहे ग. माझी काजू आहे. काजूला मी जीन्स आणि टॉप घेणार आहे. काजू कसा कधी घ्यायची बाई तुला आज घ्यायची. बघा काजूला माझ्या कोणता ना जीन्स आणि टी शर्ट पाहिजे. तिला लय आवडतो घालायला. पण देवाचं द्यायने आपल्याकडे पैसा पाणी आला ना बाई नक्की घेणार. आपलं पगार पाणी येऊ दे बाई. ठीक आहे तुझ्यासाठी काय पण माझी बाय माझी पुरगी आहे. काजी माझी पुरगी असतं मी घेतलंच असतं ना. आता यशला आणि काजूला घेणार आहे मी कपडे. ठीक आहे चालेल ना. हां जायचं भांडं बिणं करायचं नाही. चांगलं राहायचं मी गेल्यावर काय खाते सीताफळ जेव्हा द्या मग खा सीताफळ. बघा मी उद्या सीताफळ खाली पण 2 कवायना मी त्याच्यात ठुली. माहिती आहे का माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. सांग बरं पप्पी घे माझी. अये माझे बाय. चला तिकडे टाकून देते. चल टाकून द्यायचं. चला चला आता झाली बघा मी जेवली बिवली खाल्लं पिलं मस्तपैकी. आव बया काय म्हण अगं मी ताटात ठुलंय की. आ माझी सुवर्ण ताई आहे की उदी मोठी. तुला काय काम आहे दिवसभर. 4 वांजी घासली झालं का मोकळी वय ग. आ तुला किती मी जीव लावते. तुझ्यासाठी तुम्ही चप्पल आणली. आणलं ती चप्पल दाखव मी सगळ्यांना दाखवते. हाता आणि उचला बघा किती तिला काम केलं काम सांगते. मग सवर्ण मी काय 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 आणते बघा. हे आणते चप्पल दाखव सुवर्णासाठी. बघा ही एक चप्पल घेतली सुवर्णामध्ये 2 चप्पल्या घेतल्या का मी. पहिली मी ही चप्पल आणली होती माझ्यासाठी आपल्या इथं घालायला बिलायला. तर दिवसा भोगा पडला तिने घालून मग मी काय केलं जाऊन घाला नका. ही दुसरी आणली. हिच्यासाठी मी काय केलं माहिती आहे का. आमच्या तर बायका काय करतात येतात बसायला उठायला येतात आपल्या इथं बसायला. मग काय करतात त्यांच्याकडे पण अशी चप्पल असते अशीच. मग त्या काय करतात नवी चप्पल घेतात आणि जुनी चप्पल तर सोडून जातात. मग मी काय केलं 2 इथं रिबीट मारलं. बघा 2 काय म्हणलं रिबीट मारलं. ह्याला पण मी काल आणली का ही चप्पल काल आणली मी जाऊन बघा. इथं पण मी खिळं मारलं म्हणजे आम्हाला ओळखू येते. आमची चुकून पण चप्पल कोण घेऊन नाही जाणार. हाय का नाही मला डोकं सवरणे मला हाय का नाही डोकं. तुम्ही पण आपल्या वस्तूला काय ना काय खून करायची. ठीक आहे चला आता आपण जाऊ तर व्हिडिओ एडिट करायला जाऊया. सुरती व्हिडिओ चला. कपड्यांना बी खुना कपडे माझे कोण नाही घालत. आओ तर का राणे काय म्हणते तोंड आहे का काय काय तोंड आहे की माझं. अगं पोटासाठी करायला लागतं बाय. आता काय ब्रेक घेते कशाचा ब्रेक घेते. आ काय खावं आता खाल्लं की सीताफळ खाल्लं चपाती खाली शंकरपाळ्या खाल्या. उद्या मटण खायचंय म्हणून आतापासून उपाशी राहते. उद्या हाय राणीची जत्रा बकऱ्याची.
राणे का जाऊ आपण भाकऱ्या करा मस्त पिकी एकदम. राणे भाकऱ्या कधी करायच्याच ग? भाकऱ्या कधी करायच्या? होय. आणि मग खायचं कवा? होय ग राणे. उद्या राणीच्या घरी भाकऱ्या करायला जाऊ आपण मस्त पिकी एकदम. हे आमच्या बाजूवालीचं बघा किती आलं बघा. ह्याला म्हणतात इल्लुंबू. हो का असं मला पण तिकडे लावायचं झाडं बिरं. ठीक आहे चला आपण आहे ना मला व्हिडिओ एडिट करायला जायचं आहे. आता राहुल्याकडे जाऊया तिकडे नेट असतं तिकडे एकदम. ठीक आहे चला. आता मी चालली माझा व्हिडिओ एडिट करायला. माझ्याकडे नेट नसतं म्हणतं राहुलकडे चालली. आता माझा व्हिडिओ येत्या. ठीक आहे तर चला. हे बघा कोंबडा कोक कोक कोक. या 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 बघा कोंबडा कसं आमचं बोलतो बघा. या 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 घार. अगं कशा बोंबालतात बघा. घार 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 घार. कसं कावळ्या बाबा बघतात बघितलं का. बाय बाय कोंबड्यांनो. तुम्हाला मजा केली तुमच्या संग. जावा फिरा फिरा तुम्ही. बाय बाय. कोंबडा आला बाय माझ्या संग. चला चला हे तुम्हाला रिअल दाखवते बघा. आता चालली राहुल्याकर. ठीक आहे चला चालत चालली मी आता. ठीक आहे आता मी पाहुण्याकडे आली. या खरात येऊ का घरात? खरातला म्हणलं येऊ का घरात? खरात अहो दुकानमध्ये येऊ का? पाहुणा म्हणतोय घर तिकडं आहे म्हणतोय. हा दुकानमध्ये या. पाहुणा माझा किती काम करून कटाळला बघा. हा पाहुण्या दाखवत नाही बघा. आता मी माझं इथं काम करायला आली आहे. नुसतं पाहुण्याला गोर बोलून माझा व्हिडिओ मी सोडून देते. हा चला पाहुणा नेटवर्क लावा. तर तुम्ही ते वायफाय लावा आम्हाला जरा. पाहुण्या कोणतं गोर बोलून वायफाय घेते बघा. आपल्या आली बघा राहुल्याकडे आली. आपलं गोर बोलून घेते आणि मग काम झालं की टाटा बाय बाय करायचं आपलं घरी निघून जायचं. ठीक आहे चला मग.